तो आओ यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। विदर्भ, मराठवाडा, कोकण, कानदेश, पश्चिम महाराष्ट्र ही फिरवीन तुला. मी राजा माझ्या आयुष्याचा, राणी बनून सजवीन तुला. आणि साजनी तुझा चेहरा जसा प्रतिपदेचा चंद्र, साजनी तुझा चेहरा जसा प्रतिपदेचा चंद्र, मी माझ्या मस्तकावरची चंद्रकोर बनून मिरवीन तुला. तर मित्रांनो, तुम्ही देखील आत्ता बघा इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स बघितली असेल, तर कुठे नाही कुठे तर तुम्ही बघितले असेल, तर कसे एडिट करायचं, तर त्यासाठी मित्रांनो एक ॲप्लिकेशन लागणार आहे, ते CapCut ॲप्लिकेशन. CapCut ॲप्लिकेशन प्ले स्टोअरला अवेलेबल आहे. हे आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाणार. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि आपल्या या चॅनल देखील सबस्क्राईब करून टाका, कारण या चॅनलवरती मराठी भाषेमधून एडिटिंग शिकवलं जातं. ओके, तर आत्ताच करून टाका. आणि आपल्या इंस्टा पेजला अजूनही फॉलो केलं नसतं काय राव, करून टाका. मराठी माणसाला सपोर्ट तुम्ही द्यायला लागतोय. ओके, तर आणि व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जास्त शेअर करा आणि सर्वांनी लाईक कमेंट करून एकदम जॅम करून नका कमेंट. ओके, चला तर मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया, कशावर स्टेटस क्रिएट करतात ते शिकूया. चला तर मित्रांनो, आपण आले CapCutवरती. CapCut तुमच्याकडे असेल टेलिग्रामवरती जाऊन डाउनलोड करा आणि असेच ट्रेंडिंगच्या ट्युटोरियलसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. ओके, आणि अशाच प्रकारे मराठी भाषेतून या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग शिकायला मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि CapCut तुमच्याकडे असेल टेलिग्रामवरती जाऊन डाउनलोड करा. आणि मला या एका व्हिडिओवरती कमेंट आली, म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण व्हिडिओ बनवलेला परवा, त्याच्यावरती आपण कमेंट आली एका भावाची शायरीवरती व्हिडिओ बनवा. तर शायरीवरती व्हिडिओ बनवलेले आणि CapCutवरती देखील बनवलेलं आहे. ओके, तर तुम्ही बिटमार्कला फोटो ॲड करून घ्या. आणि तुम्हाला जर बिटमार्कला ॲड करता येत नसेल तर आपले मागचे मोठे लेनचे व्हिडिओ, म्हणजे मोठे टाईमलाईनचे व्हिडिओ बघा, त्यात मी CapCutची शिकवलेलं आहे. CapCutचंच शिका तुम्ही ते. ओके, तर बघून घ्या ते व्हिडिओ. आणि आणि आपल्या इंस्टा पेजला देखील फॉलो करा. इथं मी तुम्हाला स्क्रीनवरती धावतो आहे, जरूर जाऊन फॉलो करायचं आहे. तिथं डेली टिप्स देत असतो तिथं मी. ओके, आणि काय जर तुम्हाला अडचण आली तर तिथे मला मॅसेज करून म्हणजे सांगू शकता, काय जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर एडिटिंगमध्ये. ओके, लगेच तुम्हाला रिप्लाय मिळून जाणार. ओके, तर आता मी जरा नवी गेलो तर तुम्ही एडिटिंगला चालू करतो. बघू शकता अशावर आपण फोटो वगैरे ॲड करून घेतलेले बीटनुसार आणि डायलॉगनुसार PNG वगैरे ॲड करून घेतलेले. ओके, PNG आता हे तुम्हाला अशा तुम्हाला ॲड करून घ्यायचे, जिथे जिथे डायलॉग असणार तिथे ॲड करून घ्यायचे. आणि एकाच फोटोचं मी आता व्हिडिओ बनलेला, तुम्ही तुमचे जेवढे पण फोटो असेल तेवढे ॲड करू शकता. आता काय करायचं, पहिल्या फोटोवरती क्लिक करून इथं ॲनिमेशनच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. जसं काही तुम्ही तुम्हाला स्क्रीनवरती इफेक्ट जाणार आहे, कॉम्बोच्या ऑप्शनवरती यायचं आहे, ट्रेंडिंगचं सेक्शन ओपन करायचं. तर हा वाल CapCut तुमच्याकडे नसेल तर मिळून जाईल तुम्हाला. ज्यात कमेंट करा या व्हिडिओला, जेवढी जास्त कमेंट येतील तेवढ्या लवकर तुम्हाला CapCut मिळून जाईल. ओके, पहिल्या फोटोला झूम इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल, तो ॲड करा. डनवरती क्लिक करा. पुढच्या इमेजवरती क्लिक करून इथे बघू शकता पेंडुलम वन इफेक्ट ॲड करायचा आहे आणि पेंडुलम 2 लावायचा आहे. ओके, आता तुम्हाला पेंडुलम 1 पेंडुलम 2 लावायचा आहे आणि परत नाही यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर हा वाल तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये 3Dमध्ये यायचं आहे. तिथं तुम्हाला, किंवा तुम्ही तुमच्याकडे नसेल CapCut हा वाला तर तुम्ही सर्च करून घ्यायचं आहे. इथे मी इफेक्ट दावलेलं आहे, तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. ओके, पुन्हा डनवरती क्लिक करून पुढच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे. पुढच्या इमेजवरती क्लिक करून हा तुम्हाला इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. 3वाला तो इफेक्ट आहे तो. ओके, इंच ऑप्शनमधला. पुन्हा तुम्हाला यायचं आहे तिथं झाल्यानंतर तुम्हाला इनमध्ये यायचं आहे. इथे इनमध्ये आल्यानंतर मार्कवरती इथे यायचं आहे. तुम्हाला इथं हा इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे. पुन्हा यायचं आहे तुम्हाला, पुन्हा पुढच्या इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं आउट सेक्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं आउट सेक्शनवरती क्लिक केल्यानंतर मी जसं ठेवलं आहे बघा, 2.0 हा एलियन ठेवायचे आहे, कारण का इथे इथून आपला व्हिडिओ इफेक्ट असणार आहे. ओके, पुढच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला हा इफेक्ट भेटेल, लवचा आहे तो स्टोरीचा, तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर डनवरती क्लिक करायचं आहे. आता बघा, आता पहिल्या इमेज सोडायचं, दुसऱ्या इमेजवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला एक थोडं इथं साईडला यायचं आहे. ॲडजस्ट नाव ऑप्शनवरती क्लिक करून सॅच्युरेशन पूर्ण मायनस करायचं इकडं, मी जिकडे गेले तिकडं. परत नाही यायचं, तिसऱ्या या फोटोवरती क्लिक करून फक्त 2च फोटो आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट करायचे आहेत. पुन्हा यायचं आहे, इफेक्ट नाव ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि हा तुम्हाला इथं डायमंड झूम इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे यायचं आहे. या ऑप्शनची यूज करून तो ऑल व्हिडिओवरती क्लिक करायचा आहे. म्हणजे आपल्या व्हिडिओला देखील आपल्या फोटोला इथं असं PNG लागून जाईल. आपल्याला काय करायचं आहे,
तर आपल्याला हे PNGला ॲड करायचं आहे, फक्त विदर्भ फोटोला मराठवाडा ठेवायचं आहे. ओके, परत फोटोला ठेवल्यानंतर आता इथं आपल्याला यायचं आहे पुढच्या मेनूवरती क्लिक करून मिरर 3 नावा इफेक्ट भेटेल तुम्हाला, वर्टिकल वगैरे तुमच्या हिशोबाने ठेवायचं आहे. आणि इथं बघा मी इथं अशावर ठेवलेलं आहे. ओके, आणि फेदर पूर्ण कमी करायचं आहे, दोन्ही फोटोमध्ये ठेवायचा आहे हवाला. ओके, परत इथे यायचं आहे 1.5 सेकंदावरती, म्हणजे 15 सेकंदावरती यायचं आहे. बॉडी पेडवरती क्लिक करून गुलिंग लँगवरती क्लिक करायचं आहे. हवाला तुम्हाला इफेक्ट मेकॅनिकलच्या अलीकडचा इफेक्ट आहे, तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. एका फोटोमध्ये ठेवायचा आहे, पुढच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला हा ट्रेस्ट आणि ज्यावरती क्लिक करून तुम्हाला नवीन इथं नावाला ॲड करून एवढाच ठेवायचा आहे. जिथंवर आपण इथं आउटचा इफेक्ट लावलेला आहे, मग तुम्हाला सांगितलेलं आहे तिथंवरच इफेक्ट ठेवायचं, तिथून तुम्ही कट करायचा आहे. पुढच्या मेनूवरती क्लिक करून ब्लिंक फ्लॅश इफेक्ट 2 ॲड करून याची स्पीड असणार आहे, जो स्पीड आहे तुम्ही 80% ठेवायचा आहे आणि डनवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ओव्हरलोच्या ऑप्शनवरती क्लिक करून जेवढे पण PNG ॲड केले त्या PNGवरती यायचं आहे. आणि तुम्हाला ॲनिमेशनच्या आयकॉनवरती क्लिक करून पहिल्या इंच ऑप्शनमध्ये फेड इन इफेक्ट ॲड करायचा आहे. काही लेंथ वाढवायचं नाही, फक्त ॲड करून सोडायचं आहे. आउट सेक्शनवरती क्लिक करून फेड आउट इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. बघा मी कसा ॲड केला आहे. ओके, तर बघू शकता फेड इन फेड आउट फक्त ॲड करायचं आहे, दुसरं काही करायचं नाही. ओके, आता आपलं झालेलं आहे व्हिडिओ कंप्लीट. सेव्ह करा आणि कोपऱ्यावरती क्लिक करून जसं मी सेटिंग ठेवलेलं आहे तसं तुम्ही ठेवून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.